नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नव्या व्लॉगमध्ये। आणि आजचा व्लॉग असणार आहे रेसिपी स्पेशल, ते पण कोकणातली आमची फेमस शिंपल्यांची मुळ्यांची रेसिपी। तर आमच्या कोकणामध्ये यांना मुळे म्हणतात, तर इकडे मुंबईला वगैरे शिंपले म्हणतात। तर ते आता इथे कुठून आले, तर ते आमचे सासरे आले होते गावावरून, तर त्यांनी आणलेले हे बघा अर्धा डब्बा आहे, 200 मुळे आहेत ते। आणि आता पहिलेचे स्वस्त भेटायचे पण आता खूप महाग भेटतात। तर मुळे म्हणजे हे बघा असे असतात काळे। जेव्हा आम्ही गावाला गेलो होतो तेव्हा पण घेतलेले, तर त्याचा थोडासा व्हिडिओ मी ठेवला होता, म्हणजे समजणार नाही ते कसली शिंपले वगैरे म्हणून। तर ते पहिले असे असतात आणि नंतर ते त्यांना आतमध्ये मांस असतो, तर ते असं आतमधून 2 भाग करून ते एका साईडला मांस करायचा असतो। तर हे जे आहेत सासऱ्यांनी आणलेले ते शिजलेच आहेत, जास्त शिजवायची गरज नाही, फक्त त्याला वाटण लावायचं आहे। आणि आता ते मी बनवते, कसे बनवले ते मी तुम्हाला दाखवते। तर एक पातेलं घेतलं, त्यामध्ये तेल घातलं आणि आता 7-8 लसूण पाकळ्या त्यामध्ये चेचून घातलेल्या आहेत। तर आता ते लसूण पाकळ्या गोल्डन ब्राऊन झाल्या की त्यामध्ये घालणार मी अद्रक लसूण पेस्ट। आणि कसं ते म्हणजे त्यामध्ये सगळं आता ऑलरेडी घातलंच आहे, मसाला, हळदी पावडर, मीठ, सगळं गरम मसाला वगैरे घातलाय, फक्त त्याला वाटण लावायचंय आपण, आमचं कोकणी वाटण। आणि त्याचे पण भरपूर प्रकार आहेत, म्हणजे भरपूर प्रकारे बनवता येतं, त्याचं सार बनवता येतो, नाहीतर नुसतं वाटणातलं सुक्क बनवता येतं, म्हणजे भरपूर प्रकार आहेत बनवायचे। तर ते मी आता वाटणातलं सुक्कच बनवणार आहे आणि थोडासाच रसा बनवणार आहे। तर त्यामध्ये घातले आता अद्रक लसूण पेस्ट मी, आणि आता अद्रक लसूण पेस्ट पण छान परतून घेते। तर हे मुळे एकदम टेस्टी लागतात आणि गावाला खायची जी मजा आहे कोकणातली, ती तर एकदम म्हणजे ताजे ताजे मासे भेटतात, तर खूप मस्त, म्हणजे तिकडची मासे खाण्याची मजाच खूप वेगळी आहे एकदम, म्हणजे ताजे ताजे आणि वेगळ्या पद्धतीचे मासे। अजून ते कालवं पण असतात, ते पण खूप भारी लागतात कालवं पण, फक्त मला बोचायला येत नाही ते अजून, म्हणजे मला एवढं समजत नाही। पण हे वगैरे ते दुसरे असे वाळूमधून खरडवून काढतात, ते पण थोडंफार येतं मला। तर आता त्यामध्ये घातले मी थोडीशी हळद आणि घालणार आहे मी थोडासा मी बनवलाय तो स्पेशल कोकणी मसाला, त्यातला घालणार आहे 2 चमचे घातले, आम्हाला जास्त स्पायसी आवडतं। तर त्यामध्ये फक्त मिरची पावडर घातली होती, त्यामुळे मी आमचा कोकणी मसाला घातलाय। आणि त्यामध्ये घातले थोडं अर्धा चमच गरम मसाला। तर आता ते मिक्स करून घेणार आहे। आणि जे मी वाटण बनवून ठेवलंय आमचं मालवणी, आमचं कोकणी पद्धतीचं कांदा खोबऱ्याचं, तर ते घालणार आहे त्यामध्ये। आणि त्याला भरपूर वाटण लावणार आहे, म्हणजे भरपूर आहेत मुळे, तर त्यासाठी भरपूर वाटण लागणार आहे। आणि ते जास्त नाही शिजवायचे, कारण की त्यामधले जे माष्ट असतील ते बाहेर निघून जाणार, त्यामुळे मग सासूबाई बोलली छानपैकी पहिले जे वाटण आहे ते चांगलं पूर्ण शिजवून घे, त्यानंतरच घालते। नाहीतर जर आपल्याला नॉर्मल बनवायचं असतं तर जेव्हा मी मसाला घातला, म्हणजे आपले जे मसाले घातले त्यानंतर घातलं असतं आणि नंतर मग थोडा वेळ शिजवून वाटण लावलं असतं। तर आता आपले शिजले आहेत म्हणून आपण नंतर घालणार आहे ते। तर मला जेवढं हवं तेवढं मी वाटण लावलेलं आहे आणि आता मी त्यामध्ये पाणी घालून ते पाणी म्हणजे चांगलं त्याला कळ येऊ द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते पूर्ण आपलं वाटण आहे ते शिजून जाईल। आणि नंतर मग मी ते मुळे घालणार आहे त्यामध्ये। तर आता मी त्यामध्ये घालते पाणी, मला जेवढं हवं ते। थोडंसं मसाल्यामध्ये परतून घेतलंय वाटण, जेणेकरून थोडं कच्चं लागायला नको। आणि चवीपुरतं घातलंय मीठ, तर त्यामध्ये पण मीठ घातलंय, त्यामुळे मी थोडीशीच मीठ घातलंय। आणि कोकणामध्ये गेल्यानंतर, म्हणजे आम्ही तर गेल्यानंतर मस्त खेकडे पकडायला वगैरे जातो, तर म्हणजे खेकडे असं ताजं खायची जी मजा आहे ती असं आपण मुंबईमध्ये भेटतं ते कधीचे असतात कधीचे माहीत नाही, पण ते ताजं खायची मजा, म्हणजे जी मच्छी ताजी खायची मजा वेगळी आहे आणि जी आपण मुंबईमध्ये खातो ती मजा वेगळी आहे। तर हे बघा त्यानंतर चांगलं शिजलंय आणि त्यामध्ये घातले आहेत मी ते, मला जेवढे टाकायचे होते तेवढे घातले आहेत त्यामध्ये मुळे। आधी मस्तपैकी जे वाटण टाकलं होतं त्याला चांगला कळं येऊ दिला 10-15 मिनिटं आणि वाटण शिजू दिलं आणि त्यानंतर घातलेत मुळे। तर आता मी थोडंसं शिजून घेणार आहे, जास्त शिजवलं तर त्याला जे मांस असतं आतमधलं ते निघून जाईल। तर त्यामध्ये घातलंय 1 कोकम मी, आणि बघा छानपैकी आपलं कढई येऊन शिजून तयार पण आहेत लगेच। मग मी गॅस बंद केला होता आणि थोड्या वेळाने बघते तर छान तर्री आली आहे आणि खूप मस्त लागतात। आणि आपण सार पण बनवू शकतो एकदम पातळ पण यामधले आपल्याला हे उकळून हे माष्ट काढायचे आहेत, आतमध्ये असतं ना ते काढून घ्यायचं आणि त्याचं सार बनवायचं। तर हे बघा छान यम्मी असे मस्त मुळे तयार झालेले आहेत।